पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत आहे. हे पत्र आहे 24 जुलैचं. ओके. आणि हे पत्र आहे माहिती सादर करण्यासंदर्भात आकृतीबंध तयार होऊ शकते. ओके. काल पत्र पाहिलं तुम्ही प्रमोशन झाल्याशिवाय भरती होईल असं वाटत नाही, कारण ते तुमचे सिनियर असल्यामुळं आणि संघटना ही स्ट्रॉंगच असते आणि संघटनेचाच तुम्ही एक नोकरी लागल्यावर भाग असता. त्यामुळे त्यांचे जे प्रमोशन आहेत ते झाल्यावरच तुमची भरती होऊ शकते असं मी म्हणलो आहे. बरोबर. आता ही जे पत्र आहे हे तात्काळ पत्र आहे आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट पत्र आहे. ओके. ही पत्र काय आहे, काय नाही, याचा परिणाम काय होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमार्फत आपण थोडक्यात पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक मार्केटिंगचा भाग म्हणून आपला जो मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याविषयी सांगतो. आत्ताच्या कंडिशनमध्ये 149 आहे, परंतु ही 149 राहणार नाही. तुम्हाला कुठलीही बॅच जॉईन करा. MPW, ANM, GNM स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, टेक्निशियन, MPW आणि सेंटर इन्स्पेक्टर यांची मात्र फी 249 रुपये मी ह्या आठवड्यात वगैरे करायचा विचारात आहे, कारण कंटेंट तेवढं आहे. त्यात तुम्हाला टेस्ट व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ, ओके, जे यूट्यूबवर वगैरे पण देतो आहे आणि तिथं पण ॲड करतो आहे. नोट्स जे आहेत ते नोट्स फक्त वाचायला मिळतील. ओके. ते आणि सगळं प्रश्नाचं PYQ विश्लेषणसह उपलब्ध आहे, त्यामुळे ती फी वाढायला काही अडचण नाही. आणि TCSकडे जर परीक्षा गेलीच तर ती 59 रुपयाची ती जी TCSचे पॅटर्न सगळं पेपर सोडवायचे तुम्हाला घेऊ शकता. आणि तलाठी आरोग्य विभाग भरती करणारे विद्यार्थी 199. जरी इथं 5,000 म्हणलो तर ह्याच्यात जास्त देणार आहे. एवढे टेस्ट आहेत, एवढं काम शिस्तबद्ध चालू आहे की भरपूर आहे. ओके. पत्राचा उल्लेख आता नेमकं पाहूया. आता ही मार्केटिंग करायचं कारण माहिती आहे का, तुम्हाला महत्त्व पटलं पाहिजे. काय म्हणते, विकल्याशिवाय बोलल्याशिवाय काही विकत नाही, त्यामुळे प्रत्येक वेळेस सांगणं आम्हाला गरजेचं आहे. आणि दर्जा बी ते आहे तेवढा आहे, म्हणून तेवढं अपेक्षित मार्केटिंग करणं अपेक्षित आहे. ओके. चला, ते एक भाग झाला. विषय आहे आजचा जो म्हणजे काल रात्री हे पत्र आलेलं आहे, काल रात्री. ओके. काल रात्री तुम्ही पाहिलं प्रमोशनचं. ओके. आता डायरेक्ट पाहूया. आरोग्यसेवा आयुक्तालय आणि अधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांचे मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय पदांची माहिती सादर करणे. संस्थानिहाय म्हणजे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट हॉस्पिटलचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, त्या अनुषंगानं माहिती सादर करायची. ओके. आता मी परत पत्र वाचून दाखवतो, जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर. तसं तर दिसेल क्लिअर, परंतु परत एकदा शांतपणे वाचून दाखवतो काय विषय होऊ शकतो ते बघू आपण. उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील संस्थानिहाय पदांची माहिती लोकलेखा समितीस, बघा, लोकलेखा समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती असते आणि हिनं ज्यावेळेस एखादी माहिती मागत असते त्यावेळेस त्याला तात्काळ माहिती सादर करणं ही संबंधित कर्मचाऱ्याचं कर्तव्य आहे आणि ही बंधनकारक आहे. नाहीतर एवढं कडक ॲक्शन घेते. IAS IPSला देखील लोकलेखा समितीच्या पुढे झुकावं लागते. पॉलिटी वाचला असेल ना, लोकलेखा समिती, अंदाज समिती. ओके. अशा प्रकारची ही सर्वात महत्त्वाची जी आहे लोकलेखा समिती वगैरे आहे. ओके, करायची आहे. तरी शासन निर्णय जो 16 फेब्रुवारी 2024 नुसार उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे ज्या पदांचे नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या सर्व गट क व गट ड, तांत्रिक आणि अतांत्रिक. आता तांत्रिकमध्ये काय आलं, लॅब टेक्निशियन, हेल्थ इन्स्पेक्टर. ओके. असे भरपूर आहेत. सांख्यिकी आहे. त्यानंतर गट आणि अतांत्रिकमध्ये तुमचे गट डचे सगळे पदे, शिंपी वगैरे, नियमित क्षेत्र कर्मचारी, ही पदांची आकृतीबंधानुसार माहिती सोबतच्या विवरणपत्र, आता खाली आपल्याला त्याची काही बघायचं नाही, अ ब क मध्ये देण्यात यावी. सदर राज्यस्तरीय उदाहरणार्थ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, हेल्थ सुपरवायझर, अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय आरोग्य सहाय्यक या पदांचा समावेश न करता हे पदं वगळून, ओके, राज्यस्तरीय पद आहेत, ह्या राज्यस्तरीय अधिकारीची पदं वगळून त्यामध्ये इतर सर्व पदांची माहिती द्यायची. म्हणजे जे खालच्या लेवलचे पद आहेत ते सगळेच. ओके. जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख कार्यालयाने सदरील माहिती एकत्रित संकलित करावी. म्हणजे त्यांना ते सांगितले काय काम करायचं, कसं करायचं आहे. सदर माहिती, पुन्हा एकदा सांगतो, सदर माहिती ही लोकलेखा समिती सादर करायची आहे. असल्याने आपल्या कार्यक्रमासंदर्भातील आकृतीबंधातील मंजूर भरलेली व रिक्त पदांची अचूक व अद्ययावत माहिती सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सोबतच्या विहित नमुन्यात कार्यालयास आजच 25 जुलै रोजीच
आजच 7 वाजता सादर करण्याची दक्षता घ्यावी. झटक्यात कार्यक्रम आहे बरं काही. आकृतीबंध एकदा तयार झाल्यानंतर जाहिरात येते. म्हणजे आकृतीबंध काय असते माहिती आहे का? एस सीच्या जागा एस टी कुठं कुठं आहेत कुठं, म्हणजे ती आकृतीबंध एकदम असते. सामाजिक न्यायाचं तत्व आपण स्वीकारल्यामुळं आकृतीबंध तयार झाल्याशिवाय जाहिरात कधीही येत नाही, ही माइंडमध्ये फिट करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही नोकरीमध्ये लागता त्यावेळेस तुमच्या हॉस्पिटलमध्ये रिक्त जागा जर असेल एखादी वॉर्डनची वगैरे, त्यावेळेस तुम्हाला समजेल की किती मॅन पॉवरचा प्रेशर येत असते. ती आकृती बंद असते. ओके, ते तुम्हाला बारीक गोष्टी माहिती नाही, परंतु ही गोष्ट झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारची जाहिरात निघत नाही. ओके, अशा प्रकारे आता जर समजा TCSकडे राहिलं तर हे GK/GSचं पुस्तक आणि सेंटर इन्स्पेक्टर तुमचं पूर्ण झालेलं आहे, किंवा जे पदवीला घेणार आहेत त्यांच्यासाठी ही स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक आहे, मार्केटिंगचा भाग. आणि TCS IBPS आणि आदिवासी चौकीदार हे जे पुस्तक आहे ते तुम्ही घ्या. आता एक्झाम चालू आहे आदिवासी विकास विभाग, याच्यात PYQ आणि सगळं वाचून मोकळं व्हा. आणि TCS विश्लेषण वर्गीकृत प्रश्नसंच जे आहे ते तुम्ही वाचू शकता. ओके, हे झाला मार्केटिंगचा भाग आमचा, ते करावाच लागणार आहे, काय न टाळण्यासारखं आहे. ओके, मुद्दा काय आहे आता थोडक्यात आपण आपल्या हिशोबानं बोलूया. ओके, आता परीक्षा कोणाकडे जाणार, TCS का MPSCकडे? ओके, ह्या पत्राचा त्याचा काही संबंध नाही. ओके, काल देखील सांगितलं होतं, जर संयुक्त गट क सेवा आजच्या तारखेत जर MPSCकडे जाणार असती तर ती याच वेळेस ॲड केली असती. ओके, याच वेळेस ॲड केली असती. बरं, जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की ही 15 दिवसाच्या नंतर ती आरोग्य विभागाची पदं ॲड करतील, हे अशक्य गोष्ट आहे. आता अशक्य, आयोग म्हटल्यावर शक्य काही करू शकतं. अशक्य गोष्ट आता ह्या गोष्टीला आजच्या तारखेला का नाही माहिती आहे का? जेवढे पदं आहेत ना मित्रांनो आरोग्य खात्यामध्ये 64-65 जे आहेत, त्यापैकी मॅक्झिमम जे पदं आहेत, जसं सांख्यिकी अन्वेषक, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, MPW, ओके, ह्यांचे ही पदं काय आहेत ना माहिती आहे का? ही तांत्रिक पदं आहेत. त्या तांत्रिक पदाला अभ्यासक्रम तो तांत्रिक आहे, ते भाग सोडून द्या आता. परंतु जो मुद्दा आहे, मुद्दा कोणता आहे? सिलॅबसचा. सिलॅबस तांत्रिक आहे तो झाला. आणि जी पात्रता आहे, पात्रता जर समजा आता माझं SI झालेलं आहे, BSc SI झालं आहे, केमिस्ट्री झालं आहे, किंवा माझं परत XYZ व्यक्तीचं BSc झालं आहे, DMLT वगैरे झालं म्हणजे लॅबला आहे, त्यानं फॉर्म भरायनी, मग त्याला संधी न देता परीक्षा ॲड करतील का ती जागा? असं करणार नाहीत, अजिबात होऊ शकणार नाही. यावेळेस तरी होणार नाही, कारण ही पहिल्यांदा आहे. पण ह्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस जी संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षा असेल त्याचा प्रत्येक वेळेस फॉर्म भरायचा आहे. यावेळेसही मी म्हणतो MPWच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म जो आहे तलाठीसाठी फॉर्म भरावा असं मी म्हणतो. आणि तुम्ही 1-1.5 तास तरी जे भरावं, कारण अनुभव येणार आहे. जर MPSCकडे गेलं तर तुमचा तो अनुभव जो आहे तो फायद्यात राहणार आहे. ओके, म्हणून मला असं वाटतं की या संयुक्त गट क सेवा परीक्षेत ही जाहिरात जी आहे ती ॲड होणार नाही. आली MPSCकडे गेली तरी ती जाहिरात नंतर येऊन त्याच्यामध्ये ॲड होतील, आणि ही परीक्षाचा जो कालावधी 1 ते 1.5 वर्षात ती प्रक्रिया पूर्ण होईल. ओके, जर TCSकडे राहिली तर एका झटक्यात जाहिरात येणार. प्री नसते, ह्याला मेन्स नसते, काही भानगडी नाही. जो पॅटर्न आहे 80-20चा जो तांत्रिकचा आहे तो तुम्हाला उपलब्ध राहील, आहे तसंच, कारण त्याच्याकडे मटेरियल आहे, सगळं सिलॅबस आहे, ठरलेला आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमार्फत सांगतो, कारण टेलिग्रामवर पण सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला आता हे माझ्या मतामध्ये काही गफलत असू शकतं, चुकीचं असू शकतं, पण तुम्हाला देखील जे योग्य वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, असं माझं वैयक्तिक मत आहे. अभ्यास करा तुम्ही. बघा, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी 6वी आवृत्ती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. ओके, ह्या आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसात तुम्हाला तांत्रिक डायरी उपलब्ध होईल. ओके, माझी विनंती एकच आहे की अभ्यास करा, सातत्य ठेवा. संयुक्त गट क सेवा जरी गेली, पूर्व परीक्षेला जो अभ्यासक्रम आहे तो असेलच, परंतु मुख्य परीक्षेला जसं AMVA आहे, AMVAला जसं वेगळं मुख्य घेतलं तसंच यांच्या प्रत्येकाची मुख्य परीक्षा वेगळी त्यांना घ्यावा लागेल. आणि एवढं करणं आत्ताच्या कंडिशनमध्ये सोपं नाही. या तलाठीच्या जागा काय ॲड केल्या माहिती आहे का? दिल्ली येथील आणि मुंबई पुणे येथे जे काही पोरं राग रोष करलेल्यात त्याने बघितले, ह्यांच्या मागे लावायला ना ED आहे, ओके, ना ह्यांच्याकडं पैसा आहे, ना यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, काहीच नाही. कोणत्या बेसवर ह्यांचं तोंड दाबणार आहेत? बाकी इतर विरोधक असेल त्यांच्या मागे ED वगैरे लावून जे काय असेल ते त्यांना शांत करता येऊ शकतं. पण विद्यार्थी हे एकदम प्लेन विद्यार्थी आहेत. ओके, त्यामुळं त्यांचं ना
कोणीच काही वाकडं करू शकत नाही आणि ते काही घाबरत बी नाही. त्यामुळं रोज शांत करण्यासाठी ही जे जाहिराती आहेत झटक्यात त्याच्यामध्ये ॲड केलं तलाठी सगळ्यात महत्त्वाचं, कारण फोकस सगळ्यांचा तिकडं होतं आणि विद्यार्थी अभ्यासाला लागतील या दृष्टीने ते ॲड केलेलं आहे. ओके, नाहीतर आले बी नसते, नाहीतर मागच्याच वेळेस आले असते. परंतु हे CGP आंदोलन असेल की MPC आंदोलन असेल, या सगळ्या गोष्टीमुळं ही जाहिरातीमध्ये ते ॲड झालेलं आहे. अशाच प्रकारे आरोग्य विभागाची जाहिरात येऊन झटक्यात येऊन धप्पा बसून जाईल तुम्हाला, म्हणून अभ्यास करा. बस एवढं सांगायचं आहे. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, आणि मेंटरशिप प्रोग्राम नक्की जॉईन करा.